शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 22 जुलै. बुधवारी 22 जुलैला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये बुधवारी 22 जुलैला सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला जाणवत आहे. आपण जर बुधवारी 22 जुलैला सकाळी 7 वाजता जर बघितलं तर नाशिक, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, त्याचबरोबर इथे वडा, शहापूर या परिसरामध्ये रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर दिंडोरी, निफाड या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. इकडे जर आपण चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, त्याचबरोबर वैजापूर, नांदगाव, खिर्डी, श्रीरामपूर, लोणी, गंगापूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. इकडे छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव, त्याचबरोबर पाचोरा, शेवगाव, जामनेर, बोदवड, बुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, नंदुरा, जळगाव, जामोद, अकोला, पाटी, अकोट, अंजनगाव, अचलपूर, त्याचबरोबर अमरावती, त्याचबरोबर आपण जर नियर, यवतमाळ, पुलगाव, अरवी, तेलगाव, मोर्शी हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर रामटेक, सावनेर, नागपूर, उमरेड, त्याचबरोबर चिमूर, पोणी, त्याचबरोबर इकडे गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोली परिसरात जास्त पाऊस नाही आहे बुधवारी. फक्त आपल्याला या भागांमध्ये रिमझिम पाऊस दिसत आहे. चामोशी, कापसी या भागात देखील जास्त पाऊस नाही आहे. फक्त आपल्याला या भागात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर आदिलाबाद परिसर बघितला, पांढरकवडा, निर्मळ, अरणी, पुसद, उमरखेड, हिंगोली, वाशिम, मेहकर, चिखली, अकोला, खामगाव हा जर परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर परभणी, नांदेड, अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, माजलगाव, त्याचबरोबर केज, बीड, जामखेड हा परिसर जर बघितला तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या भागात. बार्शी, धाराशिवला बघितलं तर रिमझिम पाऊस हा संध्याकाळी होऊ शकतो. त्याचबरोबर इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, सांगोला, अक्कलकोट, नलदुर्ग, कलबुर्गी, सिंदगी, विजयपूर, बागलकोट हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. जास्त काही पाऊस वगैरे या भागात देखील नाही आहे. आपण जर खाली जर बेलगाव, निपाणी, त्याचबरोबर पणजी, सावंतवाडी हा परिसर बघितला, कणकवली, तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज बुधवारी 22 जुलैचा सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. राजपूर, कोल्हापूर, ईश्वरपूर, त्याचबरोबर चिपळूण, रत्नागिरी, दापोली, महाबळेश्वर, सातारा, त्याचबरोबर महाड, लवसा, पुणे, लोणावळा, पेण, मुरुड, जंजिरा, मुंबई मुंबई, त्याचबरोबर कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, वसई, विरार, वडा, बोईसर, त्याचबरोबर वापी, पेठ, घोटी, नाशिक, वलसाड, वापी हा परिसर जर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. सटाणा, मालेगाव, धुळे, साक्री, अंबळनेर, शिरपूर, नंदुरबार, त्याचबरोबर जळगाव, बोदवड, शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीरामपूर हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. आपण जर शिरूर, त्याचबरोबर दौंड, बारामती, कात्रज, कर्जत, श्रीगोंदा, कडा, त्याचबरोबर जामखेड, पाटोदा, करमाळा, बीड, शिरूर, कासार, त्याचबरोबर गेवराई, वडवणी, माजलगाव, परतूर हा परिसर बघितला तर या भागांमध्ये देखील फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. तर आपण जर बुधवारी 22 जुलैला बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस आहे. काही भागात रिमझिम देखील पाऊस आहे, काही भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे, काही भागात रेड अलर्ट देखील आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नांदेड, उमरखेड हा पट्टा बघितला, हिंगोली, पुसद, तर या परिसरात तसं म्हणजे वातावरण आपल्याला दुपारी 10 वाजता म्हणजे सकाळी जर 10-11च्या सुमारास जर बघितलं तर हिंगोली, पुसद, वाशिम, उमरखेड, मेहकर, चिखली, अकोला या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर विजेचं प्रमाण देखील काही भागात असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बुधवारी 22 जुलैचा हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.